ज्वालामुखीच्या वेळेला असं होतं की सुमित तेव्हा स्टारच होता. म्हणजे रंग उमलत्या मनाचे इतकं पॉप्युलर नाटक होतं की अं, त्याचं करंट बुकिंग कधी झालंच नाही. ॲडव्हान्स बुकिंगमध्येच ते हो. शोज हाऊसफुल व्हायचे. करंटला जाऊन आपल्याला तिकीट म्हणजे त्या दिवशी खिडकी उघडायलाच लागायची नाही. आणि प्लाझापर्यंत वगैरे रांग गेलेली असायची जर शिवाजी मंदिरला जर प्रयोग असेल प्रयोग तर. असेल हां. तर ॲडव्हान्स बुकिंगसाठी. अशा पद्धतीचं स्टारडम असलेला सुमित होता तेव्हा. म्हणजे मी रंग उमलत्या मनाचे बघितलेलं नव्हतं आणि मला हे नाटक विचारण्यात आलं ज्वालामुखी. तेव्हा चंदूने मला सांगितलं की तू बघायला ये नाटक. चंद्रकांत तर कुलकर्णी. चंद्रकांत कुलकर्णींनी. तर मी आणि माझे वडील नाटक बघायला गेलो. तर फ्रेंझी म्हणजे असं थिएटर तुडुंब भरलेलं आणि सुमितची एंट्री होते. तो काहीतरी खेळून आलेला असतो अशासारखं ते होतं. तर तसा पाठमोरा यायचा आणि असा बघायचा असं होतं. तर म्हणजे असे चित्कार पूर्ण ह्याच्यामध्ये आणि इतकं गोड, इतकं समजून काम करणारा मुलगा, इतकं ठहराव असलेलं व्यक्तिमत्वामध्ये आपल्याच वयाच्या आगेमागे असलेला मुलगा आणि असं काम करतो, असंच मला वाटलं होतं बघताना. पण अर्थात थोडासा अभिनय अंगामध्ये असल्यामुळे मी जेव्हा भेटायला मध्यंतरात गेले सुमितला, तेव्हा अगदी म्हणजे की हां, मी पण म्हणजे जवळ मला येतच आहे तू जे करतोस ते, असे मी गेले होते आतमध्ये. याने पण याला आयुष्यात पहिल्यांदा हिरोईन मिळणार होती, कारण रंग उमलत्या मनाचे मध्ये हिरोईन नव्हती त्याला. तर तो पण जरा आपलं बघत होता की कोण आली आहे अशी. आणि मी आपली मराठवाड्यातून आलेली मुलगी होते. तर आपल्याला काय करायचं असतं, तर आपण खूप चांगलं वाणी आपली चांगली असली हं, पाहिजे. हं. ॲक्टर म्हणून आपल्याला सगळे कंगोरे कळले पाहिजेत. तर मी खरं तर त्यावेळेला माझ्या संघर्षात होते. कारण ते माझं पहिलं नाटक होतं. त्याच्यामुळे मैत्री करणं, हँगिंग आउट वगैरे असल्या गोष्टी माझ्या डिक्शनरीत नव्हत्याच. आणि ह्याला ज्या पद्धतीच्या मुला-मुलींबरोबर हँग करायला आवडेल त्याच्या लिस्टमध्ये मी येण्यासारखी हे नव्हते. कारण आपल्याला कॉमन काहीतरी विषय लागतात किंवा काय. तर मी अशी जरा खूपच वाचनातला किडा आणि अशासारखी होते. आणि सुमित जरा मजा, गंमत, पिक्चर्स, जेवण बाहेर जाऊन अशा कॅटेगरीतला मुलगा होता. शहरी टिपिकल. शहरी टिपिकल असा. आणि टिपिकल त्यात परत मुंबईकर? हो, हो, सुमित जन्म अगदी मुंबईचा. पूर्णपणे मुंबईकर. त्यात परत माझे वडील सांस्कृतिक संचालक वगैरे होते. त्याच्यामुळे ते एक वेगळं वलय किंवा ते एक ओझं हं. होतं. एक्सपोजर पण होतं त्यामुळे वेगळ्या पद्धतीचं. तर असं सगळं होतं. त्याच्यामुळे आमच्यामध्ये अशा कॉमन निघणाऱ्या अशा गोष्टी फार कमी होत्या. आणि नंतर कळायला लागलं की त्या खूप आहेत. त्याची आई कर्नाटकातली, माझी आई कर्नाटकातली. हो. दोघी कन्नड जाणणाऱ्या आणि मग खूप गोष्टी अशा कॉमन निघायला लागल्या. पहिल्यांदा जे वाटत होतं की काहीच कॉमन नाही टू सगळ्याच गोष्टी कॉमन आमच्या निघतायत असं. दोघांच्या घरात एक एक विजू मावशी, एक 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 दिलीप दिलीप मामा. मामा आणि त्या म्हणी वापरणारे लोक, मग हो. सगळं जेवणाच्या पद्धती त्याच, त्याच्या घरात चटणी-पुडी तर माझ्या घरात पण चटणी-पुडी वगैरे अशा खूप गोष्टी नंतर कॉमन निघाल्या. पण सांगण्याचा हे असा की तेव्हा असं होतं की आपलं स्वतंत्र स्ट्रगल होतं आणि त्याच्यात सुमित 19 प्रयोगच त्यांनी केले आणि तो लगेच हिंदी चित्रपट करायला गेला. त्याच्यामुळे खूप मैत्रीसुद्धा नव्हती झालेली. आणि मग जेव्हा तो पणशीकरांचं नाटक करायला आला, तेव्हा तो अधिक प्रगल्भ, अधिक ठहराव असलेला, हं. असा तो झाला होता. तोपर्यंत माझं खूप काम करून माझ्यावरती एक वेगळा शहरी मुलामा चढला होता. त्याच्यामुळे त्या गोष्टी तशा होत्या. मग बॉम्बे मेरी जान जेव्हा केलं, तेव्हा केदार शिंदे अगदीच आमच्याच बरोबर करिअर सुरू केलेला हो, मुलगा हो. होता. हम्म. त्याच्यामुळे त्या नाटकाची एक एनर्जी आणि मज्जा खूप वेगळी होती, की एकीकडे प्रदीप पटवर्धनसारखा माणूस आमच्याबरोबर काम करतोय, टिपिकल की जो इतका व्यावसायिक नट. जिंदा दिल आणि व्यावसायिक नट आणि इतका छान आणि सीनियर इतकं सगळं बघितलेला, साडम बघितलेला, असा एक नट आपल्याबरोबर काम करतोय. केदार आपल्या वयाचा माणूस आपल्याबरोबर काम करतोय. ती एक वेगळीच मजा होती. आणि मग त्याच्यानंतर लेकुरे. तर लेकुरे हे तर खरं तर माझंच स्वप्न होतं. कारण झीमध्ये जेव्हा त्यांनी ते युद्ध स्वरांचे हं, जेव्हा हं. केलं होतं, युद्ध ताऱ्यांचे काय? हम्म. मी आता नाव पण अँकरिंग विसरले. खूप दिवस शोचं. नाही, झाले. आम्ही नाही, सारेगमप सुमित मध्ये आम्ही हां, हां. सारेगमपमध्ये गायलो होतो गायला ना हो, सगळे. होता. हो, हो. हां. प्रसाद आणि तो. हं. तर त्यावेळेस खूप लोक असं म्हणायचे, की हा इतका छान गातो, तर हा एक चांगला संगीत नट. आता एकदमच म्हणजे सुमित नारद करेल किंवा कृष्ण करेल अशा भूमिकांपेक्षा मला असं वाटत होतं, की जरा एखादं थोडंसं मॉडर्न नाटक. तर मग
तसं स्क्रिप्ट काही येत नव्हतं, कुणी काही लिहित नव्हतं. मग त्यावेळेला मला असं वाटलं की आपण हे करूया का, लेकुरे उदंड झाली करूया का, कारण ते आहे. मग त्यावेळेला परत असं वाटलं की सुमितचा जो काही सगळा फ्लॅम्बॉयन्स आहे, त्याचा जो काही चार्म आहे आणि त्याचं गाणं मुळात, हे सगळं, ह्या सगळ्याला न्याय मिळेल असं ते एक नाटक आहे. त्याच्यातल्या नटीला खूप वाव नाहीये. तर मी म्हटलं मी करते ते, कारण माझी खतखत नाही होणार ना. मला वाईट नाही वाटणार जर सुमितचं खूप कौतुक होतंय त्याच्यामध्ये तर. कारण तो माझाच आहे. तर मग त्यावेळेला ते लेकुरे करूयात आपण असं म्हटलं आणि ते 3 अंकी नाटक आहे तर ते 3 अंकी नाटक करू. मग विजय सारखा दिग्दर्शक की ज्याला केंकरे, विजय केंकरे, की ज्यांनी हा सगळा प्रवास बघितलेला आहे थिएटरचा, रंगभूमीचा, की तेव्हापासून ते आत्तापर्यंतचा आणि इतका त्याचा अनुभव आहे, तर त्यांनी हे नाटक करावं. तर ती एक वेगळी मजा होती. आणि अक्षरशः त्यावेळेला मी सांगते प्रणाली, उदय सबनीस, मृणाल चेंबूरकर, सुनील गोडबोले ही सगळी सिनियर माणसं होती आणि दीपाली नातूसारखी आत्ताची नटी होती. ह्या सगळ्यांनी, चिन्मयी आणि सुमित करतायत ना, चला करूया नाटक, काहीही न विचारता की आम्हाला मानधन काय मिळेल, आमचे रोल्स काय आहेत, चला आपण एकत्र करूया नाटक, अशा पद्धतीने. म्हणजे प्रायोगिक मधली जी मजा असते ना, ती ही व्यावसायिक नटांनी आम्हाला त्यावेळेला, ती साथ त्यांनी सगळ्यांनी आम्हाला दिली. त्याच्यामुळे आमचं प्रत्येक प्रोजेक्ट हे आम्हाला इतकं समृद्ध करून गेलंय ना, की मैत्री ह्या तत्वावरती लोक जोडले गेलेत प्रत्येक वेळेला. आत्ता सुद्धा आमच्या बरोबर ही सगळी मुलं आहेत, ती आमच्या अर्ध्या वयाची आहेत जवळजवळ, पण ती काय प्रेमाने आमच्या बरोबर उभी राहतात आणि ती काही हट्ट नाही करत आमच्याकडे की हे मोठे आहेत तर ते आता आपल्याला सांभाळून घेणार वगैरे, असं काही नाही. आम्ही वी आर ऑल ऑन द सेम पेज. ती मजा खूप येते. आणि त्याच्यामुळे सुमित बरोबर काम करायला आता मला म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक टप्प्यावरती मला जास्त जास्त मजा येते. म्हणजे आत्ता मला असं वाटतं की सगळ्यात मजा मला कुठलं नाटक करताना येते तर हे नाटक करताना. ही दोस्ती तुटायची नाही. बरं मला सांगा, त्याच्यात रील्समध्ये आम्ही पाहतोय, ज्यांनी नाटक पाहिलं असेल त्यांना अर्थात माहीत असेल, पण ज्यांनी पाहिलं नाही त्यांच्यासाठी मी इथे खास हा मुद्दा काढेन. कॉस्ट्युम्स खूप अट्रॅक्ट करतायत. कारण तर तुम्ही शाळेचे युनिफॉर्म घालून, ड्रेस घालून आम्हाला दिसताय, गणवेश घालून दिसताय. त्यामुळे ती एक मजा, जेव्हा तुम्ही दोघांनी पहिल्यांदा कॉस्ट्युम ट्राय केले असतील, एकमेकांसमोर आला असाल, काय धमाल होती. अरे काय, आमच्यापेक्षा बाकीचे लोक फार एक्सायटेड होते बघायला त्यांना कसे दिसतायत, कसं त्याच्यात तसा उल्लेख आहे की 7वीत असताना आम्ही पहिल्यांदा भेटलो, तर त्यामुळे ते सगळं उभं करायचं होतं चित्र. आणि म्हटलं की स्कूल युनिफॉर्म पेक्षा उत्तम काहीच असू शकत नाही. जरी आता 50चे असलो तरी ते स्कूल युनिफॉर्म मध्ये ते फार मजा येते, फारच मजा येते. आणि अगं म्हणजे ह्याला कधी नाही तर मराठी शाळेचा अनुभव येणार. हा इंग्लिश शाळेत शिकलेला आहे, त्याच्यावर ते मराठी शाळेमध्ये ती जॉली आणि ती गंमत, जॉली म्हणजे आपण हे करायचो, माफ करायचो, माहिती मी पण मराठी शाळेतली, त्यामुळे मला ते माहिती, कमाल असते. तर ती सगळ्या त्या गमती जमती आम्हाला इतक्या, इभूनाशाची गंमत त्याला खूप आली. इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र हे इभूनाशा, आपण जसं म्हणजे इभूनाशाचा तास, नाशा, तर ते सगळी गंमत आम्ही परत एकदा. फार फार छान कॉस्ट्युम्स, कारण अगं कॉस्ट्युम्स म्हणजे ते नुसते दिसतायत कसं असं नाही, त्याचे फंक्शन्स, कारण ते इतक्या पटापट बदलून आणायचे. तर ते ना चित्रपटात कॉस्ट्युम करणाऱ्या लोकांना खूप वेळ असतो ना, म्हणजे ती नऊवारी पण अशी 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 नेसली जाईल आणि असं होईल आणि तसं होईल. इथे नाटकात असे घटक्यात तुम्हाला सगळ्या जेवढ्या गोष्टी करायच्या असतील, तेव्हा तो तिने इतका विचार केला आहे त्याच्या मागे की ते दिसलंही सुंदर पाहिजे, ते लवकर बदललंही गेलं पाहिजे, त्याच्यातलं काहीच अर्धवट होता कामा नये. जसं स्टेजवर आहे ना, तसंच बॅकस्टेजला एक वेगळं नाटक सुरू असतं. खरंच आम्ही एक्झिट घेतल्यानंतर पटापट चेंजेस करायचे. आणि तेव्हा जितक्या जणांनी नाटक बघितलं आणि सगळे म्हणतात अरे हा तर चित्रपट झाला पाहिजे टाईप्स ना, असे का बरेच जण म्हणाले. मी म्हणालो पण चित्रपटात ही मजा नाही राहणार. नाही, बरोबर, की आम्ही चेंज करून पटकन येतोय ना. हा तो जिवंत रसरशीतपणा जो आहे ना, ही जी जादू आहे ना थिएटरची मज्जा आहे, दिस इज द मॅजिक ऑफ किमया थिएटर. आणि तुम्ही मला वाटतं रसिक जेव्हा थिएटरमध्ये जातील कदाचित तेव्हा सुमित राघवन
त्यांच्यामध्ये जाऊन हो, ते हो, हो. गातात त्याचा भन्नाट अनुभव घेता येईल, कारण तो आम्ही पाहतोय आज. हो, म्हणजे त्या हो. अनुभवासाठी तरी थिएटर लोकांनी नाही, अवश्य अवश्य या. पाय वळवले. कारण काय झालं की तो प्रसंगच असा आहे की जिकडे मी आमच्या लग्नाचा वाढदिवस आम्ही साजरा करतो आणि समोर सगळे नातेवाईक आणि मित्र बसलेले आहेत. हो, असा तो सीन आहे. तर त्यामुळे जे प्रेक्षक आहेत ते आमच्यासाठी नातेवाईकच आहेत. नातेवाईक. आणि म्हणून मी वन्स फॉर आल्यानंतर मी म्हटलं खालीच उतरूया जरा, आणि मग सगळ्यांवर नाचलो मी. तर ती वेगळी मजा होती. म्हणजे आम्ही नाटकामध्ये आता पाहणार आहोत किंवा ज्यांनी पाहिलं असेल त्यांनी पाहिलं असेल की तुम्ही त्या पद्धतीनं ते सेलिब्रेशन करताय. प्रत्यक्ष आयुष्यामध्ये लग्नाचा वाढदिवस तुमच्या दोघांसाठी किती खास असतो, कारण वर्षागणिक असं म्हणतात ना, बऱ्याचदा मी असं ऐकलं किंवा आमचं पण असं होतं. आता माझं 12 वर्ष होतील तेरावं लागेल, तर आमचंही असं होतं की आता काय कुठे जायचं, म्हणजे एक तर आपण हॉटेलमध्ये जातो, हो, तेच घरात करतो केक आपण. आणतो. पहिल्या वर्षीचा जो एक हे असतो, अरे लग्नाचा वाढदिवस अख्खं घर हे असतं त्याच्यासाठी, तुमचे नातेवाईक हे तर हळूहळू ना कमी पण होतो बऱ्याचदा. हो, बरोबर. तुमच्या दोघांमध्ये ते कसं आहे? लग्नाचा वाढदिवस तुमच्यासाठी कसा असतो, जरी तुम्ही लांब असलात कामानिमित्ताने तरीही? नाही, आतापर्यंत आम्ही लग्नाच्या वाढदिवसाला कधी एकमेकांपासून लांब हो, नाही. आम्ही- आम्ही हा, असतोच एकत्र. शूटिंग मुळे असं नाही, वेगळं नाही, वगैरे असं नाही, कधीच नाही नाही, झालं. आतापर्यंत तरी असं कधी झालं नाही.